तावडे आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. कुठेतरी घर वापसाची चर्चा होती. या संदर्भात दोघांनी जे सांगितलंय ते व्यक्तिगत संबंधाच्या अनुषंगाने सांगितलंय. राहता राहिला एकनाथ खडसेंचा विषय, तर एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातले 2014च्या पूर्वी सगळ्यात सशक्त अशा स्वरूपाचं त्यांचं एक नेतृत्व होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी सत्ता आल्यानंतर त्यांचा व्यवस्थित पद्धतीने कार्यक्रम केला, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर आता या विषयामध्ये काही विशेष आता मुद्दे आणि रस राहिलेला नाही असं मला वाटतं. काल शरद पवार आले, त्यांची भेट फडणवीसांनी शिंदेंनी घेतली, त्यामुळे संजय राऊत नाराज झाले. कसं बघतं महाविकास आघाडी? एकंदरीत सीमा प्रश्नाच्या अनुषंगानं सर्वजण जर एकत्रित असतील तर स्वागतार्ह आहे. मात्र त्यासोबत ज्या चर्चा आहेत आणि त्या चर्चेचं कुठल्याच प्रकारचा स्पष्टीकरण आणि खुलासा होत नसल्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तो नाहक आहे की काय, या अनुषंगानं जरूर समाधान हे झालं पाहिजे. मात्र एवढ्या छोट्या गोष्टीचा बाऊ करणं हे संयुक्तिक राहणार नाही. खेळीमेळीने राजकारण पुढे गेलं पाहिजे एवढं मात्र निश्चित. आणि हे महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे. कोणी कोणाच्या कॅबिनमध्ये गेल्याने काही बिघडत नाही, ही महाराष्ट्राची परंपरा होती. अलीकडच्या काळात द्वेषाचं राजकारण केलं जातंय आणि त्या द्वेषाच्या आणि सत्तेच्या राजकारणामध्ये सभ्यता आणि संस्कृती कुठेतरी गुंडाळून ठेवल्या जात आहे. कर्जमाफी झाली आणि आज गोंधळ करण्यात आला विधानसभेसमोर, शेतकरी आक्रमक झाले. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर होत असणारी जी टीका आहे आणि त्या टीकेच्या अनुषंगानं त्यांनी भाडेके-टट्टू जो शब्द वापरला आहे, हा भाडेके-टट्टू शब्द त्यांचा अत्यंत निषेधार्ह आहे. मुळात नागरिक आपला रोष व्यक्त करतात आहे, तरुण मोठ्या प्रमाणावर आपला रोष व्यक्त करतात आहे. विरोधक या नात्यानं आम्ही देखील त्याच्यावर जी टीका आहे, जी संविधानिक टीका आहे, जी सभ्यतेची टीका आहे, ती त्यांच्यावर करतोय. मात्र आमच्या या सर्व टीकेमध्ये आम्ही महाराष्ट्र नाही आणि ते महाराष्ट्र म्हणजे तेच, ही त्यांची असणारी जी भूमिका आहे, या भूमिकेच्या अनुषंगानं हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचा अपमान आहे. मी देखील एक सर्वसामान्य परिवारातील असल्यामुळे आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून कुठे मी बसू शकत नाही, कारण मी सर्वसामान्य आहे, आम आदमी आहे, साधा माणूस आहे. आणि त्यामुळे त्यांची करण्यात असणारी जी आगपाखड आहे ही समजून घेण्यासारखी आहे. मात्र दुसरीकडे कर्जमाफी जी आहे, त्या कर्जमाफीच्या केलेल्या घोषणा या फसव्या आहेत, हे एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय. म्हणून आता झाडावर लोक चढायला लागले आहेत. आम्ही देखील रस्ता रोको केलाय. रोहित पवार जे आहेत ते उपोषणाला पंढरपूरला बसले होते. आणि दरवेळेस असे आंदोलन जिथे जिथे होतात तेव्हा सरकार सांगतं की आम्ही तुमचे सर्व प्रश्न सोडू, आपल्याला कर्जमाफी करायची आहे, चर्चेला या. ते चर्चेचं निमंत्रण देतात, मात्र चर्चा काही करत नाही. हा देखील एक देवेंद्र फडणवीस सरकारचा खोटेपणा आहे. शरद पवार हे एनडीए मध्ये सहभागी होतील म्हणून ही जी चर्चा आहे ती सार्वत्रिक आहे, पब्लिक डोमेन मध्ये आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी या संदर्भात खुलासा केला पाहिजे आणि ते लवकरच करतील देखील. काल शरद पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची भेट झाली, बैठक झाली. आता आज पुन्हा एकदा ठाकरेंच्या काही आमदारांनी फडणवीस यांची भेट घेतली. काय चाललंय नेमकं महाविकास आघाडी? मुळात पक्ष फोडण्याची जी प्रवृत्ती अलीकडच्या काळात जी बळकावली आहे आणि भारतीय जनता पक्ष हा चिटकीन म्हणून दुसरे पक्ष खात आहेत, संपवत आहेत. आणि सत्तेचे जे ताकद आहे त्या सत्तेचं शरीरशौष्ठ दाखवून इतर लोकांना आपल्या पक्षात घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी जो सपाटा लावला आहे हा चुकीचा आहे. अरे लोकशाहीमध्ये आपण आहोत, एकमेकांच्या विरोधात उभं राहू, आपला विचार पुढे घेऊन जाऊ, आपला पक्ष पुढे घेऊन जाऊ आणि जनता जो मॅन्डेट देईल तो आपण पुढे घेऊन जाऊ. हा पक्ष फोडाफोडीच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं जे राजकारण आहे हे राजकारण नाही, तर ही विकृती आहे. भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी धमकी सारखे काही शब्द प्रयोग केले. खरंच योग्य वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि ते पाहून घेऊ, दाखवून घेऊ अशी भाषा वापरतात. हे काही नळावरचं भांडण नाही. आणि त्यांची भाषा बघा, काय भाषा आहे, तर थोबाड, कुत्रा विचारत नाही, भाडेके-टट्टू यासारखे शब्दप्रयोग करणं हे राजकारणात आणि एका सभ्य माणसाला अशोभनीय आहे. एखादा पान ठेल्यावर पानपट्टीवर राहून एखादा टपोरीपणा करणारा जो व्यक्ती आहे त्याची भाषा ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला निश्चित स्वरूपामध्ये ही शोभत नाही. मुळात त्यांनी जी केलेली टीका आहे आणि विशेष करून जी काँग्रेसच्या आणि माझ्या अनुषंगाने जी केलेली टीका आहे त्याची दोन कारण आहेत. एक, मिसिंग लिंकचा जो एकंदरीत जो गोंधळ आहे तो लोकांपुढे आणला आणि ते इन्फ्रा मॅन नाही तर ते डिझास्टर मॅन आहे हे महाराष्ट्राच्या समोर आणल्यामुळे त्यांचा एकंदरीत त्यांची आगपाखड जी आहे ती झाली असल्याचं आढळून येतं.
त्यांनी तो विषय जिव्हारी लावून घेतला. मात्र जिव्हारी लावण्याचा विषय नाही, ती वस्तुस्थिती आहे. बदबद मिसिंग लिंक गळतोय आणि आपण एवढा स्वतःची पाठ तुटून घेत असताना तो करतोय आणि त्याचे वाभाडे निघाले हे कुठेतरी त्यांना रुजलेलं नाही. आणि ते सारखं सांगतात की मी केला, मी केला, मी केला, माझ्यामुळे झाला. मला त्यांना अत्यंत विनम्रतेने सांगायचंय की अहो तुम्ही केला म्हणजे काही तुमचं शेत विकून, तुमचा वाडा विकून, तुमच्या काही परिवाराचे दागदागिने विकून हा काही मिसिंग लिंक केलेला नाही. जनतेच्या आलेल्या पैशातून, टॅक्सच्या पैशातून हा मिसिंग लिंक केलाय. तो जनतेच्याच पैशाचा होता आणि जनतेसाठीच आहे. एवढं मी करणं, एवढा अहंकार दाखवणं देवेंद्रजी हे बरं नाही. नंबर 2, या सर्व टीकेमध्ये त्यांनी मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये त्यांना जेव्हा डिझास्टर मॅन म्हटलं गेलं, तेव्हा माझ्या या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, की ज्याला काही समजत नाही, ज्याला काही अक्कल नाही, अशा व्यक्तीच्या आरोपावर काय बोलावं? तर हा पण एक त्यांचं अहंकाराचं लक्षण आहे. त्यांची जी मान्यता आहे त्याच्याबद्दल मी कीव व्यक्त करतो. कारण देवेंद्रजींच्या ज्या विचाराच्या पठडीतून जे पुढे आलेले आहेत आणि त्यांचा जो विचार आहे, तो हा आहे की सगळं ज्ञान आमच्या जवळच आहे आणि आम्ही सोडून इतर सर्व जे आहेत हे निर्बुद्ध आहे, त्यांना अक्कल नाही. हा त्यांचा असणारा जो हेका आहे, हा आरोपाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आढळून आला. काल विधान परिषदेमध्ये ते बोलत असताना विरोधकांच्या बद्दल त्यांनी वापरलेली भाषा, त्यांनी वापरलेले शब्द हे अशोभनीय आहेत. हे अत्यंत मी पुन्हा उल्लेख करेन की नळावरच्या भांडणाच्या अनुषंगानं कुठेतरी हा त्यांनी केलेले आरोप आहेत. त्यांची देहबोली, त्यांचे शब्द, त्यांचा आवेश, मी त्यांना काय सांगायचं नेमकं हे काही समजत नाही. राहता राहील त्यांनी पाहून घेऊ आणि कुठेच दिसणार नाही. विरोधक आरोप करणारे हे त्यांचं जे वक्तव्य आहे, या वक्तव्याचाही आशय जो आहे हा मला त्यांच्या पक्षाशी आणि विचारधारेशी जोडू द्या. दीनदयाल उपाध्याय यांचं जे काही झालं, जे श्यामाप्रसाद मुखर्जींचं जे काही झालं आणि जे हरेन पांड्यांचं जे झालं, त्या विचारातून ते पुढे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या आतच तो विचार असल्यामुळे तो आता कुठेतरी इतर पक्षावर वापरला जातो का? हा त्यांनी एक प्रयोग करण्याच्या नव्हे तर अशा स्वरूपामध्ये त्यांनी हा केलेला सुतोवाच आहे. एकीकडे ही धमकी आहे, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत हास्यास्पद त्यांचं हे विधान आहे. त्यांनी शांत व्हावं, त्यांनी सभ्यतेने राहावं आणि असं वागणं देवेंद्रजी बरं नव्हे. हा त्यांना एक प्रेमाचा एक सल्ला भारताचा आणि महाराष्ट्राचा नागरिक या नात्यानं मी त्यांना देऊ इच्छितो. मला काहीतरी बोला, माझा अपमान मी सहन करेन, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. तर त्यांचा काय अपमान केला? त्यांना कोणी एकेरी भाषेत बोललं, त्यांना कोणी जी काही लाखोली आहे त्यातला एक शब्द वापरला, ही काही नाही केली. आणि महाराष्ट्राची कुठे जेव्हा मिसिंग लिंक गळते तेव्हा महाराष्ट्राची बदनामीच होते आणि ती बदनामी होत असताना त्या बदनामीची कारण मीमांसा काय ही समोर आली पाहिजे. आणि हे होत असताना त्यांनी एक हाही आरोप केला की 1,000 कोटी हे खोटाडे जन्माला आल्यानंतर काही लोक जन्माला येतात. हा त्यांचा जो युक्तिवाद आहे, या युक्तिवादाच्या अनुषंगाने मी त्यांना एवढं सांगेल की चला आपण नार्को टेस्ट करू. तुमची नार्को टेस्ट होऊ द्या, माझी नार्को टेस्ट होऊ द्या आणि मिसिंग लिंक मध्ये नेमका किती भ्रष्टाचार झाला, काय गोंधळ झाला याचे उत्तर येऊ द्या. समृद्धी महामार्गामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार झाला तेही समोर येऊ द्या. पक्ष फोडताना किती कोटी रुपये दिले तेही येऊ द्या. मुंबईची भूमाफिया हे दिवसेंदिवस कशी जमीन हस्तगत करत आहे, शासकीय जमीन कशी विकल्या जात आहे याचं देखील मॅपिंग कुठेतरी होऊ द्या. हे माझं उघड आव्हान त्यांना या निमित्ताने आहे. राहता राहिला काळाराम मंदिराच्या आंदोलनाच्या अनुषंगानं त्यांच्यावर मी राजकीय आरोप केला की ढगफुटीची घोषणा करू आणि ढगफुटी जी सांगितली त्या ढगफुटीच्या मागचं कारण जे आहे ते आमचं आंदोलन चिरडून टाकणे हा मुख्यमंत्र्यांचा असणारा कुठेतरी एक हेका होता. या राजकीय आरोपाला ते जर 1 कोटी खोटारडे या अनुषंगाने जर मोजत असतील तर मला पुनश्च एकदा क्यू करावीशी वाटते. आणि राहता राहिलं खोटारडं कोण आहे? तर नाशिकला ढगफुटी होईल, सगळ्या शाळा बंद ठेवा, खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे, त्यांनी सगळं प्रतिष्ठानं बंद ठेवली, काळाराम मंदिरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश बंदी मोठ्या प्रमाणावर केली. हे कोणी केलं? तर देवेंद्रजींनी मुख्यमंत्री या नात्याने केलं. मग ढगफुटी झाली का? ढगफुटी झाली नाही. मग कोण खोटं बोललं? हाही एक मुद्दा आहे. आणि खोटं बोलण्याची एक फार मोठी मांडी आली त्यांच्या एकंदरीत सर्व मुद्द्यांची आहे. म्हणजे विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही इथपासून तर संपूर्ण कर्जमाफी करेल, लाडक्या बहिणीला 1,500चे 2,500 रुपये करेल, धनगरांना आरक्षण देईल, मराठ्यांना आरक्षण देईल, जो अरबी समुद्रामध्ये जो आहे तो 2019ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायला खूप मोठं जे आहे हे दादांत खोटं कोण बोललंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि खोटं बोलण्याच्या अनुषंगानं
नार्को टेस्टला आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार आहात का सांगा, असा रोकडा प्रश्न मी या निमित्ताने त्यांना विचारतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.